आणि आता सुरुवात करूया न्यूजरूम बुलेटिनला। न्यूजरूम बुलेटिनमध्ये सुरुवातीला बातमी येते अर्थातच युद्धासंदर्भातली, कारण आता युद्धाची अत्यंत महत्त्वाची किंवा युद्ध आता तात्पुरतं थांबलेलं आहे आणि त्या संदर्भातली अपडेट आहे। त्यानंतर चर्चेची फेरी सुरू झाली आहे आणि फेरी अर्थातच इस्लामाबादमध्ये सुरू होते, त्यामुळे अवघ्या जगाचं लक्ष आता लागलंय ते इस्लामाबादकडे। पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये अमेरिका आणि इराण यांच्यातल्या शांतता चर्चेच्या वेगवेगळ्या टप्प्यांना सुरुवात झाली आहे। या उच्चस्तरीय वाटाघाटींमध्ये विविध शिष्टमंडळांच्या स्वतंत्र बैठका सुरू आहेत। भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 4:30 वाजता अमेरिका आणि इराण यांच्यात थेट चर्चा होणार होती, मात्र प्रत्यक्षात ती 6:15 वाजता सुरू झाली आहे। त्यामुळे या चर्चेत नेमकं काय घडतंय याकडे सगळ्यांचंच लक्ष आहे। इराणसोबत चर्चेतनं तोडगा निघाला नाही तर आतापर्यंत सर्वात घातक हल्ला केला जाईल असा इशारा ट्रम्प यांनी दिलाय। तर इराणने लेबनॉनवरचे हल्ले थांबवले नाही तर इस्लामाबादमधली ही चर्चा सोडण्याचा इशारा दिलाय। या घडामोडींमुळे इस्लामाबादमधील अमेरिका इराण शांतता चर्चा अधिक गुंतागुंतीची झाल्याचं पाहायला मिळतंय। आणि या सगळ्या संदर्भात आंतरराष्ट्रीय सगळ्या घडामोडींवर विश्लेषण करणारे निवृत्त लेफ्टनंट कर्नल सतीश ढगे यांनी कसं विश्लेषण केलं या घटनेचं आत्ताच्या स्थितीचं जाणून घेऊया। अमेरिकेनं दिलेला 15 पॉइंट डील आणि इराणनं दिलेला 10 पॉइंट डील यामध्ये 5 पेक्षा सुद्धा जास्त मुद्दे असे आहेत जे एकमेकांच्या ऍब्सोल्युटली विरोधी आहेत। म्हणून खरोखरच या चर्चांमधून सगळंच काही सॉल्व्ह होईल आणि परमनंट सीज फायर म्हणजेच या संघर्षाला पूर्ण विराम लागेल अशी कुठलीही शक्यता नाही। पण कमीत कमी जर एकमेकांच्या समोर हे बसले आणि ही चर्चा त्या ठिकाणी सुरू झाली तर येणाऱ्या काळामध्ये ही शस्त्रसंधी कशी लांबवता येईल, हा पॉज किंवा स्वल्पविराम कसा लांबवता येईल याविषयी चर्चा त्या ठिकाणी होऊ शकेल। दरम्यान आतापर्यंत चर्चेचे टप्पे नेमके कसे झालेले आहेत आपण पाहिलेलं आहे आणि आता येणाऱ्या काळामध्ये येणारे काही तास फार महत्त्वाचे आहेत, कारण आता थेट चर्चा ही अपेक्षित आहे। इकडे पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये सुरू असलेल्या अमेरिका इराण यांच्यातल्या उच्चस्तरीय शांतता चर्चेदरम्यान सुरक्षा व्यवस्था अधिक चोख आणि कडक करण्यात आली आहे। पाकिस्तानी सैन्याकडून हेलिकॉप्टरद्वारे सुरक्षेचं हवाई निरीक्षण करण्यात आलंय। सुरक्षा धोका निर्माण होऊ नये याकरता इस्लामाबादेत मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आलाय। मध्य पूर्वेतला तणाव कमी होण्यासाठी या वाटाघाटी निर्णायक ठरू शकतात अशी माहिती समोर येते। तर अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वान्स यांनी पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची भेट घेतली आहे। अमेरिकेच्या शिष्टमंडळात स्टीव्ह विटकॉफ आणि जॅरेड कुशनर यांचा समावेश आहे, तर पाकिस्तानी शिष्टमंडळात मोहसिन नकवी आणि इशाक दार यांचाही सहभाग आहे। इराणी प्रतिनिधी मंडळाने पाकिस्तानी सैन्याच्या कमांडरची भेट घेतली आहे। पाकिस्तानच्या पंतप्रधानांशी चर्चेपूर्वीची भेट झाल्याची माहिती ही समोर येते। तर इस्लामाबादमध्ये चर्चा सुरू असतानाच डोनाल्ड ट्रम्प यांनी आता इराणला डिवचलंय। इराण एक अपयशी देश असल्याची टीका त्यांनी केली आणि अमेरिकेकडे तेलाचे जगातले सगळ्यात मोठे साठे आहेत आणि रिकामे टँकर अमेरिकेकडे तेल भरण्यासाठी येत आहेत असा दावाही त्यांनी केलाय। हॉर्मुझची सामुद्रधुनी लवकरच खुली होईल असा विश्वासही ट्रम्प यांनी व्यक्त केला। दरम्यान आखाती युद्धाच्या चर्चेच्या आधी इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद बाघेर गालिबाफ यांनी मिनाब शाळेवरील हल्ल्यात मरण पावलेल्या विद्यार्थ्यांचे फोटो पोस्ट केले। हे फोटो विमानांच्या आसनांवर ठेवत त्यांनी अभिवादन केलंय। हल्ल्यात मारल्या गेलेल्या मुलांची आठवण सोबत घेऊन चर्चेसाठी जातोय अशा भावना गालिबाफ यांनी व्यक्त केल्या। तर इराण अमेरिकेमधली चर्चा रुळावर आलेली असतानाच इस्रायल आणि लेबनॉनमध्ये मात्र हल्ले प्रतिहल्ले सुरूच आहेत। येत्या 14 तारखेला दोन्ही देशांमध्ये अमेरिकेत चर्चा सुरू होण्याची अपेक्षा आहे, पण त्याआधी इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये लेबनॉनच्या 10 नागरिकांचा मृत्यू झालाय। दुसरीकडे हिजबुल्लाहने देखील इस्रायलच्या लष्करी तळांवर हल्ले केले आहेत। लेबनॉनमधले हल्ले बंद करावेत अशी विनंती लेबनॉन सरकारने इस्रायलकडे केली आहे, पण लेबनॉनसोबतच्या शस्त्रसंधीत हिजबुल्लाह मोठा अडथळा असल्याचं इस्रायलचं म्हणणं आहे। दरम्यान इराणने नेमक्या कोणकोणत्या अटी घातलेल्या आहेत या चर्चेच्या अनुषंगाने आपण जाणून घेऊया। लेबनॉनमध्ये तात्काळ युद्धबंदी करावी, तसंच इराणवरचे आर्थिक निर्बंध हटवावेत,
इराणची परदेशातील मालमत्ता मुक्त करावी. अणु कार्यक्रमांसोबतच युरेनियम संवर्धन ठेवण्याची मुभा द्यावी. अमेरिकेने आपलं पश्चिम आशियातलं सैन्य माघारी घ्यावं. या सगळ्या अटी आता इराणने समोर ठेवलेल्या आहेत आणि त्या अनुषंगाने आता येणाऱ्या काळामध्ये चर्चा होते का पाहणं महत्वाचं आहे. दरम्यान कोणत्या देशात इराणची किती मालमत्ता गोठवली आहे त्यावरही एक नजर टाकूया. एकूण गोठवलेली मालमत्ता 11 लाख कोटींच्या घरात आहे, ज्याच्यामध्ये अमेरिकेत 18,000 कोटी, चीनमध्ये 1.80 लाख म्हणजे 1,80,000 कोटी, जपानमध्ये 13,500 कोटी, ब्रिटन नेदरलँड 20,700 कोटी, दक्षिण कोरिया 63,000 कोटी, इराक 54,000 कोटी, तर लक्झेंबर्ग 14,400 कोटी असे हे आकडे समोर येत आहेत इराणच्या गोठवलेल्या मालमत्तेसंदर्भात. अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेच्या माहितीनुसार चीन पुढील काही आठवड्यात इराणला नवी हवाई संरक्षण प्रणाली